हॅलो फ्रेंड्स, मी गुलशन बेलदार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या इग्नाइट बँकिंगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, जाहिरात आलेली जाहिरात आहे ओरिएंटल इन्शुरन्सच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदासाठी. मित्रांनो, जवळपास 300 जागांची ही सर्वात मोठी जाहिरात आहे. सो त्याबद्दलचा आपला आजचा हा व्हिडिओ आहे. मात्र व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून अशा महत्त्वाचे जे अपडेट्स आहेत तर या तुमच्याकडून जाता कामा नये. ठीक आहे ना. सो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मित्रांनो, आपली जी बॅच होती उडान बॅच मित्रांनो, आता ती तुमच्याकडे आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो. सो अतिशय महत्त्वाची आहे. एक्झाम कोणती असो, बँकिंग सेक्टरची कोणती असो एक्झाम, बँकिंग असो किंवा इन्शुरन्स असू द्या, सर्वच्या सर्व एक्झामसाठी एक रामबाण उपाय असणारी आपली जी बॅच आहे तर ती म्हणजे उडान बॅच. ठीक आहे ना. सो खूप सारे त्याच्यामध्ये तुमचे फीचर्स वगैरे आहेत. टॉपिक वाईज फुल लेंथ टेस्ट आहे, फॅकल्टीच्या नोट्स आहेत मित्रांनो, त्याच्यानंतर खूप डिटेलमध्ये शिकवणं वगैरे आहे. खूप साऱ्या लेकरांनी, खूप साऱ्या आमच्या विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंत त्याचा फायदा घेतलेला आहे. जर तुम्ही या फील्डमध्ये नवीन असाल, जर तुम्ही बिगिनर असाल तर तुमच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा उत्तम असा पर्याय आहे. जर काही डाऊट्स असतील तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही स्वतःसाठी कस्टमाइज जे आहे तर ती काउन्सिलिंग करून घेऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे ना. सो व्हिडिओला आपण मित्रांनो स्टार्ट करूया. तर तुम्ही पाहू शकत असाल तर ओरिएंटल बँकेच्या मित्रांनो OICLच्या जागा आहेत मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदासाठीच्या. सो एकूण जवळपास जागा आहेत मित्रांनो 300 व्हॅकन्सीज आहेत. ही जी आलेली आहे ही सध्याची आहे शॉर्ट नोटीस. येत्या काही 1-2 दिवसांमध्ये याच्यावरची जी फायनल नोटीस आहे ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो काय आहे नोटीस आपण जरा थोडक्यात पाहूया. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, ही नोटीस आलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात, तुम्हाला क्लिअर दिसणार नसेल तर मी वाचून दाखवतो. द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे मित्रांनो. ठीक आहे ना. आणि ही काय आहे, ही आहे अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग. लक्षात, भारताच्या म्हणजे भारत सरकारच्या अंडरटेकिंगमधली सगळ्यात मोठी कंपनी आहे. याच्यामध्ये सांगितलं की द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे मित्रांनो फॉर द रिक्रुटमेंट 300 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. लक्षात, याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ह्या सगळ्यात मोठ्या पदासाठीची जाहिरात आहे. याच्यामध्ये 2 पद्धतीमध्ये पदं भरलं जाणार आहेत. एक आहे जनरल आणि दुसरा आहे स्पेशालिस्ट. मग जनरलच्या आहेत मित्रांनो 285 जागा आणि स्पेशालिस्ट याचा अर्थ हिंदी ऑफिसरच्या आहेत 15 जागा. या परीक्षेमध्ये मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ही परीक्षा मित्रांनो 2 फेजमध्ये घेतली जाते, ज्याला म्हटलं जातं Tier 1 आणि ज्याला म्हटलं जातं Tier 2 असं म्हणतात. आपण पाहू शकत असो ही जी एक्झाम आहे मित्रांनो ही आहे स्केल 1ची. ठीक आहे ना. सो इन्क्लुडिंग बॅकलॉग व्हॅकन्सीज, या ज्या व्हॅकन्सीज काढलेल्या आहेत यांच्यामध्ये मागच्या वर्षांच्या ज्याही काही पेंडिंग बॅकलॉग व्हॅकन्सीज आहेत तर त्या भरून एकूण 300 जाहिराती ज्या आहे यांनी काढलेला आहे. सो फॉर्म भरताना जर कधी काही तुम्हाला डाऊट्स वगैरे आले तर तुम्हाला www.orientalinsurance.org.in या वेबसाईटवरती यांच्याबद्दलची सर्वच्या सर्व डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो आपण आता मेन डेट्सकडे जाऊया. तुम्ही पाहू शकत असाल मित्रांनो, आता ही जी आलेली आहे ही आहे शॉर्ट नोटीस. येत्या एका आठवड्यामध्ये तुम्हाला याची फायनल नोटीस पाहायला मिळणार आहे. लक्षात, 1 डिसेंबरला जे आहे हे ॲप्लिकेशन तुम्ही साधारणतः समजून चला की 30 नोव्हेंबरला, लक्षात 30 नोव्हेंबरला जे आहे तर तुम्हाला याच्याबद्दल याचं जे नोटिफिकेशन आहे पाहायला मिळणार. 30 नोव्हेंबरच्या रात्री वगैरे बऱ्यापैकी येऊन गेलेलं असणार आहे. आपण असं धरूया की 1 डिसेंबरपासून जे आहे ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे आणि ॲप्लिकेशन फक्त 15 दिवस आहे, कारण 15 डिसेंबरला लास्ट त्याची डेट असणार आहे फॉर्म भरायची. याच्यामध्ये त्यांनी टेंटेटिव्ह डेट्स तुम्हाला देऊन ठेवलेल्या आहेत. ओके, याच्यामध्ये जी पहिली तुमची एक्झाम आहे ज्याला आपण जनरली प्री असं म्हणतो Tier 1, तर ती 10 जानेवारीच्या सुमारास असणार आहे मित्रांनो. आता जर तुम्ही ही डेट जर कधी पाहिली तर याच डेटला तुमची सेबीची सुद्धा एक्झाम आहे. लक्षात, सो ही टेंटेटिव्ह आहे. तर बऱ्यापैकी ही जी एक्झाम आहे मित्रांनो, ही जी डेट आहे ही बदलून जाण्याची शक्यता, ही चेंज होण्याची काय आहे शक्यता आहे. मात्र तुम्ही लक्षात ठेवा की 10 जानेवारीला जे आहे यांची Tier 1ची एक्झाम आहे. Tier 2ची जी टेंटेटिव्ह एक्झाम आहे तर ती आहे 28 फेब्रुवारी 2026ला. ओके. सो आता सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठीच्या ज्या डेट्स वगैरे आहेत, इतरत्र जो डेटा वगैरे आहे हा सर्व डेटा आपल्याला कधी मिळणार आहे, हा सर्व डेटा आपल्याला मिळणार मित्रांनो स्पेशली हा सर्वच्या सर्व डेटा जो आहे हा आपल्याला स्पेशली मिळणार आहे मित्रांनो ज्यावेळेला डेट वगैरे येणार त्यावेळेला. दुसरा महत्त्वाचा भाग, याच्यासाठी जी वयाची अट आहे किंवा याच्यासाठी जी सॅलरी वगैरे आहे तर बऱ्यापैकी जेवढा आहे फ्रेशर वर्ग वगैरे आहे तर जितकाही फ्रेशर वर्ग वगैरे आहे तर तो फ्रेशर वर्ग याच्यामध्ये फॉर्म भरू शकतो आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी कोणत्याही नवीन एखाद्या एक्सपिरियन्सची अट नसावी असं मला वाटतं आहे. लक्षात, बऱ्यापैकी तर आतापर्यंत अशी गोष्ट नव्हती. सो फ्रेशर जेवढेही विद्यार्थी आहेत तर फॉर्म भरू शकतात मित्र याच्यावरती.
ठीक आहे ना. सो तरी जर काही डाऊट्स वगैरे असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकतात आणि लवकरच याची जी एक्झाम आहे, एक्झाम डेट जी आहे किंवा एक्झामचं जे नोटिफिकेशन आहे प्रॉपर, तर ते तुम्हाला 30 तारखेच्या जवळपास 30 किंवा 1 तारखेला पाहायला डेफिनेटली मिळणारच आहे. सो हा होता मित्रांनो आपल्या याच्यावरचा शॉर्ट व्हिडिओ. ही शॉर्ट नोटीस होती. तरीसुद्धा काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲज युजल आम्हाला विचारू शकता. ठीक आहे ना. सो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कंपल्सरी सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला मित्रांनो विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.